मंगल गायकवाड 0049 या चॅनल म्हणजे या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. माझे जरा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका. मी चालले आहे आज माझ्या भाच्याला सोडवायला स्कूलमध्ये. दर्शन, तुझ्या स्कूलचं नाव सांग बाळा. दर्शू, हे बघा किती लाजतो येतो बघा, त्याला पहिल्यांदाच टाकलं शाळेत. दर्शू, तुझ्या स्कूलचं नाव सांग. खूप छान बोलतो हा. ह्याला मी स्कूलला सोडायला आणि स्कूल पण दाखवणार आहे तुम्हाला कशी आहे ते. दर्शन, सांग ना त्या स्कूलचं नाव. हा, त्याला पूर्ण नाव पण येतं आणि त्याच्या स्कूलचं नाव पण येतं. सांग दर्शू. बघा कसं असतात हे, असे असतात लेकरं. आपण किती पण बोल बोल म्हणलं तर बोलणार नाही ना, असं नको बोलू तर म्हणलं तरी बोलतील. बघा मी त्याला सोडवायला जाणार आहे, तुम्हाला तर पुढे पुढे दाखवत राहील. दर्शन त्याचं पूर्ण नाव सांगतोय, त्याचं पूर्ण नाव ऐक. दर्शन बाळा, तुझं नाव सांग. आर्यन अनिल मैस्माळे. तुझ्या आम्ही चालतोय आता पिंपरी चिंचवडमध्ये. तेव्हा आम्ही काय काय शॉपिंग करणार ते नक्की दाखवणार. हा बघा म्हशींचा गोळखा, गाईंचा गोळखा. आम्ही आलो दर्शनच्या स्कूल जवळ. आता दर्शनला सोडणार आणि मग शॉपिंगला जाणार. हे बघा पुणे, तिथं काय येऊ नये, शिक्षणासाठी माहेर घर आहे पुण्याचं. जय हिंद पब्लिक स्कूल आहे ही, सगळं छोट्या मुलांची, पिंपरी गावात. ही माझ्या भाच्याची स्कूल आहे. इथं सहसा नंबर तर लागत नाही, पण लागला इंटरव्ह्यू वगैरे त्यांनी छान दिला त्याच्यामुळे त्याचा नंबर लागला. हे बघा ही पॅरेंट्स, हे बघा ही गर्दी. हे का, हा आमचा दर्शन चालला. बाय पिल्लू, बाय दर्शू. फायनली आम्ही दर्शनला स्कूलमध्ये सोडलेला आहे. ही गर्दी बघा, ही पिंपरीतली गर्दी बघा. ही पिंपरी किती गर्दी, भारी भारी दुकाना. शकून चौक. आम्ही चाललोय ब्लाऊजसाठी लेस आणायला. इथे बघा किती छान छान शॉप आहेत पिंपरीमध्ये. आणि माझी भाऊ हे बघा खूप छान छान गर्दी पण तेवढीच आहे. किती सुंदर सुंदर कानातले गर्दी बघा एकदम. बघ ना कलर कलर मध्ये बघ ना तसे ना. हा त्याच्यातूनच बघ कलर कलर मध्ये. हे बघा आम्ही आलो लेस घ्यायला. हे बघा लेस, इतकं सुंदर सुंदर लेस येत नाही ते ब्लाऊज लावण्यासाठी. पिंपरीमध्ये फेमस दुकान आहे हे लेसचं. लेस छान आहे. आणि हे सगळं आम्ही जेव्हा लहान होतो ना, माझे पप्पा आणि मम्मी, आम्ही जेव्हा लहान होतो ना ह्या शॉपमध्ये आम्हाला आणत होते प्रकाशमध्ये. तिथं आम्हाला कपडे घेत होते. माझ्या वडिलांनी तर खूप छान हे केलं आम्हाला, म्हणजे लहानपणापासून ह्याच दुकानात कपडे घेतलेले. पिंपरी खूप छान आहे बघा. पिंपरीमध्ये बघण्यासारखं आहे खूप आणि घेण्यासारखं आहे. फक्त पैसा पाहिजे. फक्त मम्मी पप्पा नाही भेटत, बाकी सगळं भेटतं या पिंपरीत. बघा हे लेस किती सुंदर आहे. लेस दुकानाचं लेस भारी भारी देते, खूप भारी भारी लेस आहे. बाहेर आलो आणि कधी काही आमचा घोटाळा झाला नाही. हे असंच आहे बघायला गेलेलं. गाठलंय आम्हाला पावसाने. आता पाऊस आला, आम्ही एका साईडला उभा आहे दुकानाच्या समोर. पिंपरीत आलो आणि काहीच नाही घेतलं. आता चाललो, खूप परताचा पाऊस पडलेला आहे आणि आता चाललो फायनली घरी. चाललो आता आपण. कुठं चाललो का? घरी चाललो. कशाला? मला काहीच घेतलं नाही. काय घ्यायला आहे का? हां चल, कुठून टर्न मारायची? तू मारतं का? आमची झाली आहे फायनली खरेदी. आणि खरेदी काय केलं माहिती का, फक्त एक 80 रुपयाची लेस आणली, बाकी काहीच नाही. पिंपरी फिरली फिरली फिरली. आता चाललो घरी. आम्ही आलो आता फायनली भांड्यांच्या दुकानात. भांडे घ्यायचंय मला. बघा मला कॉर्नर किचनमध्ये ठेवायला. बायकांचं संपतच नाही खरेदी. आम्ही चाललो आता फायनली घरी. घरी झाल्यावर जेवण करणार, आराम करणार. हे आमचं इतकी गर्दी ह्या पुण्यामध्ये, इतकी इकडून तिकडून लोक असे घालतात गाणे.
त्यांना दम नाहीये, दम नावाची गोष्टच नाहीये. आम्ही जेव्हा लहान होतो ना, माझा भाऊ, आम्ही माझे पप्पा मम्मी तर इथं ह्या घाटाजवळ राहायचो. हा घाट बघा, पिंपरीचा घाट बघा आता किती बदली झाली. जेव्हा पाऊस जरा जास्त राहिला ना, हे सगळ्यांच्या घरात पाणी शिरते, एक पण घरात राहते. बघा हे सगळ्या झोपडपट्टीवाल्यांना फ्लॅट भेटलेले बघा, त्यांचं पाणी येतं सगळं इथपर्यंत, ह्या रोडपर्यंत पाणी येतं. या रोडपर्यंत इतकी पावसाची दैन होती ना पाऊस आल्यावर ह्या लोकांची, खूप म्हणजे खूपच. हे भाऊ थांब, हे भाऊ थांब, तुला काय चाललंय मध्ये मध्ये जाऊ आम्ही. हे बघा ह्याच्या म्हणजे ह्याच्या बाजूला आहे ना, पवनाची नदी आहे ना, त्या नदीमध्ये नाही का पाणी जर जास्त वाढलं की इकडं पूर्ण पाणी. आणि हे सगळी झोपडपट्टी एरिया पहिल्यापासून, तर झोपडपट्टीच राहिलंय, काही सुधारलं नाही. हे बघा आंब्याचा सीझन, आता बरं पाऊस पडत राहायचा, आंब्याचं सीझन चालूच आहे. हे झाडे, भाटी, पुट्टी. आम्ही आलो आता काळेवाडीमध्ये, ही आमची काळेवाडी. माझी भाऊजाईने मला आता वडापाव घेत आहे. बघा बघा बघा, वडापाव खाऊ घालते. माझं एकदम स्वीट्स जेवण. घरी जाता आठवला वडापाव, मग आम्ही गरम वडापाव खाल्ला. तिला म्हणलं घरी घेऊन चल, तर म्हणे इथंच खाते, मला किती खायचे तेवढे, बाकी मग पोरांना घरी घेणार आहे. मला वडापावले तेवढे ते वडापाव खाऊन झालाय माय, आता रस द्यायला ये म्हणलं माय. हे बघा थोडं लावून डायरेक्ट बघा. आता घरी गेलं जेवायचंच नाही, कपडे वेगवेगळे चेंज करायचे आणि आराम करायचा. वडापाव खाल्ला आणि घरच्यांना पण पार्सल बघा, हे पार्सल घेऊन चाललोय. असं काही नाही की आम्हीच खाल्लं ना आम्हीच सगळं घरच्यांना नाही देणार आहे. आणि आता चाललो आम्ही घरी. फायनली आता आम्ही आमच्या घरी. बापरे, जेव्हा आम्ही खूप लहान होते ना तेव्हाचे हे रोड आहेत, आणि आता बघा किती बदल झाला. या पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड काळेवाडीमध्ये किती बदल झालाय बघा. माझा फोन आता पडत होता आणि 1 लाखाला चांगला बांबू बसत होता. माझा फोन जरा फुटला असता तर घरच्यांनी मला इंटरेस्ट दिली नसते, तू काय केलंय म्हणून. हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, काळूबाईचं मंदिर पुढे आहे, आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर काळेवाडीचं बघा. आणि बघा हे देवी कालिका माताचं मंदिर बघा, काळूबाईचं. हे आमच्या घराजवळचे असे रस्ते इतके सुंदर. तुमच्याकडे आहेत का अशी रस्ते? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इतके सुंदर रस्ते आहेत का? गाडी चालवलेला माणूस ब्रेक जरा मारला का लगेच ड्रायव्हरच्या समोरच, मागचा माणूस पुढेच. भाऊ तू सरक काय पाहतो, मी व्हिडिओ काढते तो भाऊ पाहतोय माझ्याकडे काय करते म्हणून बाई.